मी एक कविता सादर करणार आहे. आता तू काळजी घे बाई. आता तू काळजी घे बाई, कारण तुला आता वाचवायला कृष्ण काही येणार नाही. तुझी अब्रू झालीये खूप खूप स्वस्त. आजूबाजूला दुर्योधन दुःशासन झालेत मदमस्त. आता कोणी भीम तुझ्यासाठी प्रतिज्ञा करणार नाही. आता तू काळजी घे बाई. आता तुझ्या घरातही नाही होणार तुझी रक्षा. आता तुझ्या घरातही नाही होणार तुझी रक्षा. तुला मिळतीये तुझ्या स्त्रीत्वाची शिक्षा. आता अधर्मासाठी कोणी महाभारत करणार नाही. आता तू काळजी घे बाई. तू शिकलीस, गेलीस विचारांनी पुढे, पण नराधमांना कसे देणार आहेस नैतिकतेचे धडे. आजही तुझ्या निरीमध्ये हात घालायला कोणी घाबरणार नाही. आता तू काळजी घे बाई. तू कपडे कोणतेही घाल, तू कपडे कोणतेही घाल, त्यांच्या लेखी तू वस्त्रहीन. तू कपडे कोणतेही घाल, त्यांच्या लेखी तू वस्त्रहीन. अब्रू रक्षणासाठी कोणापाशी होशील. आता तुझा अर्जुनही हातात कायदा घेऊ शकणार नाही. आता तू काळजी घे बाई. काळ पुढे गेला पण माणूस नाही. काळ पुढे गेला पण माणूस नाही. धर्म बदलत गेला पण वृत्ती नाही. आजही भर सभेत लाज तुझीच जाईल. आता तू काळजी घे बाई. सीतेला नेलं पळवून तेव्हा राम आला होता धावून. द्रौपदीच्या निरीमध्ये घातला हात तेव्हा पांडवांनी केला कौरवांचा निपात. पण आज तुझ्यावरचा बलात्कार, पण तुझा पुरुष मात्र कायद्यापुढे लाचार. आता देवही नाही देणार तुझी साथ. आता काळजी घे बाई. आता वेळ आहे बदलायची. आता वेळ आहे बदलायची. स्वतःहून महाभारतात उतरायची. दुर्योधनाची मांडी आता स्वतःहून फोडायची. आता केस बांध, आता केस बांध आणि युद्धात उतर बाई. कारण तुला आता वाचवायला कृष्ण काही येणार नाही. कारण तुला आता वाचवायला कृष्ण काही येणार नाही. धन्यवाद.